प्रवास एका कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा। मराठवाड्यातील प्रसिद्ध निजामकालीन वतनांपैकी एक वतन म्हणून नांदेड जिल्ह्यातील बरबडा गावाचा उल्लेख होतो। निजामशाहीत अनेक हिंदू कुटुंबांचं धर्मांतर करण्यात येत असे। धर्मांतर झालेल्या कुटुंबांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचा अधिकार फक्त कोल्हापूर, पैठण आणि काशी पीठांनाच होता। तो अधिकार या पीठाकडून ताम्रपटाच्या आधारे ग्वाल्हेरचे शिंदे घराणे असलेल्या मराठवाड्यातील धर्माधिकारी परिवाराला देण्यात आला। तेव्हापासून सामाजिक वारसा चालवणारे कुटुंब म्हणून या परिवाराला ओळखले जाते। गोदावरी नदीच्या जलस्पर्शाने पावन तीरावरील या भूमीत 7 डिसेंबर 1965 रोजी माधवराव उर्फ दिलीपराव धर्माधिकारी यांचा जन्म झाला। पूर्वापार उदात्त परंपरेने चालत आलेला वतनदारी वारसा लाभलेले दिलीपराव गंगथडीच्या मातीत अनेक खेळ खेळत लहानाचे मोठे कधी झाले कळले नाही। याच कालखंडात घराण्यातील परंपरागत राजकीय, आध्यात्मिक, सामाजिक संस्कार त्यांच्या अंगी तंतोतंत उतरले। बालपणी दिलीपराव यांची जन्मदाती आई सुलोचनाबाई दिगंबररावजी धर्माधिकारी यांच्या अकाली निधनाने आईपासून पोरके झालेल्या दिलीपरावांना खरं मातृप्रेम कैलासवासी कलावतीबाई गोविंदराव धर्माधिकारी यांच्या माध्यमातून मिळालं। त्यांच्याच मातृतुल्य प्रेमळ उबदार मायेच्या छत्रछायेत तसेच स्वातंत्र्य सेनानी गोविंदराव धर्माधिकारी, दिगंबरराव धर्माधिकारी यांच्या सहवासात दिलीपराव यांची जडणघडण झाली आणि ते लहानाचे मोठे झाले। देगलूर येथील साधना हायस्कूल, पीपल्स हायस्कूल नांदेड, योगेश्वरी विद्यालय अंबाजोगाई, यशवंत कॉलेज नांदेड, शरदचंद्र महाविद्यालय नायगाव, नरहर कुरुंदकर महाविद्यालय कौठा अशा विविध ठिकाणी घेतलेल्या शिक्षणाचा त्यांच्यात आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सेवेचे संस्कार रुजवण्यात मोलाचा वाटा राहिला। आपल्या घराण्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय सेवेचे व्रत त्यांच्या अंगी मूळ धरू लागले। स्वातंत्र्योत्तर काळात नांदेड जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे काम कैलासवासी गोविंदराव धर्माधिकारी यांनी केलं। घर, चूल आणि मूल यातच बंदिस्त असणाऱ्या स्त्रिया शिकल्या पाहिजेत ही कैलासवासी गोविंदराव धर्माधिकारी यांची तळमळ होती। म्हणून त्यांनी महिलांसाठी नांदेड जिल्ह्यात मराठवाड्यातील पहिले महिला महाविद्यालय स्थापन केले। 15 वर्षे जिल्हा शिक्षण सभापती पद सांभाळलेल्या स्वातंत्र्य सेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी यांची स्त्री शिक्षणाचे प्रवर्तक म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात विशेष ओळख होती। त्यांच्याच खांद्याला खांदा लावून त्यांचे बंधू हरिभक्तीपरायण दिगंबरराव धर्माधिकारी यांनी सांस्कृतिक कार्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळून नांदेड येथील अश्वमेध यज्ञाचे न भूतो न भविष्यती असे आयोजन केले। त्यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कामाचा दांडगा परिचय ज्ञानेश्वर महाराज सप्तशताब्दी अश्वमेध यज्ञाच्या माध्यमातून लक्षात येतो। कमीत कमी कालावधीत नांदेड येथील अश्वमेध यज्ञाचे भव्य नियोजन आणि व्यवस्थापन हे त्यांच्या क्षमतेचं एक मोठं उदाहरण आहे। सांस्कृतिक आणि शैक्षणिक कामात त्यांच्या कामाचा उरक हा उल्लेखनीय होता। पंढरपूर, देहू आणि आळंदी या वारींचं नियोजन ते उत्तम आणि यशस्वीपणे करत। ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थायी सदस्य होते। त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय काम पाहून भारतीय जनता पक्षाने लोकसभेची उमेदवारी त्यांना दिली होती। ते विजयाच्या अगदी जवळ असताना एका उमेदवाराच्या अकाली निधनाने ती निवडणूक रद्द करण्यात आली। मग त्यांचे खासदारकीचे स्वप्नच राहिले। त्यानंतर मात्र धर्माधिकारी कुटुंबातील दोन्ही हिरे मराठवाड्याने गमावले। अवघ्या 5 महिन्यांच्या अंतराने गोविंदरावजी आणि दिगंबररावजी ही दोन्ही भावंडे अनंतात विलीन झाली। त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्याची जबाबदारी दिलीपराव यांच्या खांद्यावर येऊन पडली। एका पाठोपाठ आलेले दुःख सहन करत दिलीपराव धर्माधिकारी यांनी आपल्या वडिलांचे आणि काकांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी संपूर्ण जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असताना स्वतःला सावरलं। सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा सचोटीने चालवला। स्वातंत्र्य सेनानी गोविंदरावजी आणि हरिभक्तीपरायण दिगंबररावजी धर्माधिकारी यांचे नांदेड जिल्ह्यातील आणि बरबडा परिसरातील शैक्षणिक कार्य अतुलनीय होते। राजकारणातून निरोगी आणि निकोप समाजकारण हा त्यांचा मुख्य पिंड होता। त्यांचे ध्येय आणि अपुरे कार्य आजतागायत दिलीपरावांनी पुढे नेलं आहे। त्यांनी वाढवलेल्या शैक्षणिक संस्थांची नैतिक जबाबदारी आजतागायत ते समर्थपणे पार पाडत आहेत।
बरबडा परिसरातील गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थी घडला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाली पाहिजे, यासाठी दिलीपराव धर्माधिकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्य संमेलन, विज्ञान प्रदर्शन, थोर साहित्यिकांची व्याख्याने, कवी संमेलन यासारखे सांस्कृतिक उपक्रम नियमितपणे प्रत्येक वर्षी ते घेत असतात। विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी मातोश्री गीताबाई धर्माधिकारी वादविवाद स्पर्धा आणि कैलासवासी बळवंतरावजी धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ गुणवंतांचा सत्कार या कार्यक्रमाचे दरवर्षी शाळेमध्ये आयोजन केलं जातं। ग्रामीण भागातील विद्यार्थी घडला पाहिजे आणि तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचला पाहिजे असे हरिभक्तीपरायण दिगंबररावजी धर्माधिकारी यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी बरबड्यासारख्या ग्रामीण भागात देखील अनेक विषयातील तज्ज्ञ मंडळीसह थोर साहित्यिकांना बोलावून त्यांच्या प्रबोधनातून विद्यार्थ्यांना घडवून गावाच्या भल्यासाठी सातत्याने जागरूक राहण्याचं व्रत अविरतपणे जपलं आहे। वडिलांनी दिलेला सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा अतिशय जोमाने चालवत असताना त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या पडल्या। त्यात जवाहरलाल नेहरू शिक्षण समिती अध्यक्ष, नांदेड महिला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माता रत्नेश्वरी मंदिर संस्थानचे विश्वस्त अशा जबाबदाऱ्या ते सचोटीने आणि सामाजिक सेवाभावी वृत्तीने सांभाळत आहेत। अनेक वर्षापासून दिलीपरावजी विविध राजकीय पदावर कार्यरत आहेत। त्या काळात त्यांनी विविध सामाजिक कामे केली आहेत। अखिल भारतीय शेतकरी पंचायतचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना शेतकरी, शेतमजूर यांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले। अखिल भारतीय केळी परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे। त्यांच्या याच सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संपूर्ण कार्याची दखल म्हणून त्यांच्यावर राजकीय उच्च पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासाला पात्र ठरत ते आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नांदेड जिल्हाध्यक्षपद सांभाळत आहेत। वडिलांचा वारसा यशस्वीरित्या पुढे नेत त्यांनी आपल्या कार्यात यशाचे ठसे उमटवले आहेत। असे सर्वांचे लाडके दिलीपरावजी धर्माधिकारी या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीचा सोहळा बरबडा येथे संपन्न होत आहे। त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम आयुर आरोग्य लाभो ही मनपूर्वक सदिच्छा।